श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एका साध्या पण अत्यंत भाग्यवान ताईचा अनुभव सांगणार आहे. हा अनुभव आहे श्रद्धेच्या दिव्यात उमललेल्या चमत्कारिक फुलांचा. जिथे रोजचा साधा दिवा हळूहळू कृपेचा संदेश बनला आणि जिथे भक्तीने संपूर्ण गावाचं आयुष्य बदलून टाकलं. सोलापूर जिल्ह्यातील त्या छोट्याशा वस्तीत मंगलाताईचं घर अगदी साधं होतं, पण देवघर मात्र अत्यंत पवित्र आणि शांततेनं भरलेलं होतं. मध्यभागी करुणामूर्ती श्री स्वामी समर्थ यांचा फोटो, बाजूला तुळशीपत्र, चंदनाची वाटी आणि पितळी ताटलीत ठेवलेला लहानसा दिवा. हा दिवा ताईंना केवळ परंपरा नव्हती, तर श्वासासारखा होता. वर्षानुवर्ष त्या संध्याकाळी नेमक्या 6 वाजता हातपाय धुवून, ओवाळून, शांत बसून दिवा लावत आणि नामस्मरण करत असत. पण त्या एका चिंताग्रस्त संध्याकाळी जे घडलं, त्याने त्यांच्या आयुष्याला आणि पुढे संपूर्ण गावाला बदलून टाकलं. ज्योतीचा आकार हळूहळू कमळासारखा उमलू लागला. जणू प्रकाशाच्या पाकळ्या तयार होत होत्या. ताईंनी डोळे चोळले तरी दृश्य स्पष्टच होतं. दुसऱ्या दिवशी जास्वंत, तिसऱ्या दिवशी मोगरा, पुढे झेंडू, जाई, कधी अष्टदल, कमळ, कधी प्रकाशात विलीन होणाऱ्या पाकळ्या. हे सर्व काही सेकंदासाठी पण अगदी जिवंत भासत होतं. सुरुवातीला त्यांनी हा अनुभव मनातच ठेवला, पण जेव्हा शेजारणीनेही दिव्यात फूल दिसल्याचं सांगितलं, तेव्हा त्यांना खात्री पटली की ही केवळ कल्पना नाही. 8व्या दिवशी त्यांनी अंतःकरणातून संकेत मागितला आणि ज्योतीत 2 हात जोडलेली नमस्काराची मुद्रा उमटली. त्या रात्री स्वप्नात त्यांना आश्वासक संदेश मिळाला की फूल ही भक्तीची भाषा आहे. आणि त्यानंतर घरातील वातावरण बदलू लागलं. मुलाला नोकरीची संधी मिळाली, आर्थिक अडचणी कमी झाल्या, तणाव निवळू लागला, बातमी गावभर पसरली. लोक श्रद्धेने येऊ लागले, तर काही जण संशयानेही आले. गावातील पाटील काकांनी नवीन तेल, नवीन वात, वेगळी जागा अशा सर्व परीक्षा घेतल्या, तरी दिव्यात अष्टदल कमळ उमललं आणि मध्यभागी तेजोबिंदू ओमसारखा चमकला. घरभर मंद चंदनाचा सुगंध दरवळला आणि संशयाचा अंधार विरघळला. एका शांत रात्री ताई एकट्या असताना ज्योतीत लहान पावलाचे चिन्ह दिसले आणि अंतर्मनात शब्द घुमले की जिथे श्रद्धा असते तिथे मी स्वतः येतो. त्यानंतर गावावर येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच फुलांच्या रंगबदलातून मिळाली. पांढऱ्याऐवजी निळसर, लालसर छटा दिसू लागल्या आणि काही दिवसात आलेल्या मुसळधार पावसाच्या संकटात मोठं नुकसान टळलं. पुढे दिव्यातील फूल जणू संकेत देऊ लागली. पांढरं कमळ दिसलं की वाद शांत होत, लाल जास्वंत दिसलं की आरोग्य सुधारत, पिवळसर प्रकाश दिसला की आनंदाची वार्ता येत. त्रिशूळासारखी रेषा चमकली की हरवलेली वस्तू सापडत आणि हळूहळू गावात एकता, संयम, व्यसनमुक्ती आणि भक्तीची लाट पसरली. शेवटी स्पष्ट आकार कमी झाले, तरी ज्योतीची स्थिरता, अंतर्मनात मिळणारे सूक्ष्म संकेत आणि योग्य वेळी मिळालेलं अदृश्य संरक्षण यामुळे सर्वांना उमगलं की चमत्कार बाह्य आकारात नसतो, तर श्रद्धेच्या अखंड ज्योतीत असतो. आणि त्या दिवसापासून मंगलाताईच्या घरातील तो साधा दिवा संपूर्ण गावासाठी आशेचा दीपस्तंभ, संकटातील आधार आणि अंतःकरणात रोज उमलणाऱ्या भक्तीच्या अदृश्य फुलांचा अखंड स्रोत बनला. दिव्यातील लीला अनुभवूनही मंगलाताईच्या मनात कधीही अहंकार आला नाही. उलट त्यांची नम्रता अधिक वाढली आणि एक दिवस अंतर्मनातून त्यांना तीव्र प्रेरणा झाली की अक्कलकोटला जावं. म्हणून त्यांनी घरच्यासह प्रस्थापन केलं आणि समाधीस्थानात प्रवेश करताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण त्यांना जाणवलं की ज्या करुणामूर्तीची उपस्थिती त्यांनी घरच्या दिव्यात अनुभवली, तीच शक्ती येथे स्पंदत आहे. त्यांनी शांतपणे प्रार्थना केली की माझ्या घरातील दिवा जर तुमची लीला असेल, तर मला त्याचा हेतू समजावून द्या. आणि त्या रात्री मुक्कामाच्या वेळी त्यांना स्वप्नात तेजस्वी प्रकाश दिसला, ज्यात त्यांना संदेश मिळाला की फूल तुला दाखवली ती तुझ्यासाठी नव्हती,
ती गाव जागं करण्यासाठी होती. परत आल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना एकत्र करून नामस्मरण सुरू केलं. प्रत्येक गुरुवारी सामूहिक जप, भजन आणि साधी अन्नछत्र सेवा सुरू झाली. आणि आश्चर्य म्हणजे ज्या दिवशी पहिल्यांदा सामूहिक नामस्मरण झालं, त्या दिवशी दिव्यात एकाच वेळी असंख्य लहान प्रकाश पाकळ्या उमलल्या आणि जणू संपूर्ण ज्योत कमळात परिवर्तित झाली. हळूहळू गावात बदल स्पष्ट दिसू लागला. जुने वाद मिटले, शेतात चांगलं पीक आलं, आजारी लोक बरे होऊ लागले, तरुणांनी व्यसन सोडलं आणि लोकांनी मिळून एक छोटंसं नाममंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी ताईंनी दिवा लावला तेव्हा ज्योतीत स्पष्ट सुवर्णछटा दिसली आणि क्षणभर संपूर्ण ज्योत स्थिर झाली. जणू आशीर्वाद देत होती. त्या क्षणी सर्वांनी एकमुखाने श्री स्वामी समर्थ असा जयघोष केला आणि ताईंना उमगलं की आता चमत्कार बाहेर दिसण्याची गरज नाही, कारण प्रत्येकाच्या अंतःकरणात भक्तीचं फूल उमललं आहे. काही महिन्यांनी दिव्यातील विशेष आकार पूर्णपणे थांबले, पण गावातील शांतता, एकता आणि संकटसमयी मिळणारा अदृश्य आधार कायम राहिला. आणि ताईंना समजलं की खरी लीला म्हणजे लोकांच्या मनात श्रद्धा जागवणं, कारण जिथे भक्तीचा दिवा अखंड तेवत राहतो, तिथे कृपेची फुलं दिसली नाहीत तरी दररोज उमलतच असतात. नाममंदिर उभं राहिल्यानंतर गावात जणू नवजीवन संचारलं होतं. पण काळ पुढे सरकत होता आणि मंगलाताईचं वयही वाढत होतं. त्यांची दिनचर्या मात्र तशीच होती. संध्याकाळी दिवा, शांत नामस्मरण आणि अंतर्मनातील अखंड कृतज्ञता. एके दिवशी त्यांना हलकीशी अशक्तता जाणू लागली. शरीर थकू लागलं, पण चेहऱ्यावरचं समाधान अधिक तेजस्वी होत गेलं. जणू त्यांना काहीतरी सूक्ष्म जाणवत होतं. त्या शेवटच्या गुरुवारी संपूर्ण गाव नामस्मरणासाठी जमलं होतं. ताईंनी थरथरत्या हातांनी दिवा पेटवला आणि सगळे शांत बसले. काही क्षण साधी ज्योत दिसत राहिली आणि अचानक ती असामान्य स्थिर झाली. ना वारा ना हालचाल, आणि मग हळूहळू तिच्या भोवती प्रकाशाचं वलय तयार झालं. त्या वलयातून सूक्ष्म पाकळ्यासारखा आकार उमलू लागला, पण यावेळी तो एका मोठ्या तेजस्वी कमळात परिवर्तित झाला, ज्याच्या मध्यभागी क्षणभर लहान पावलाचं चिन्ह चमकलं आणि लगेच सर्व प्रकाश ज्योतीत विलीन झाला. त्या क्षणी मंदिरभर मंद चंदनाचा सुगंध दरवळला. लोकांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ताई शांतपणे डोळे मिटून बसल्या. त्यांच्या ओठावर शेवटचं नाम होतं, श्री स्वामी समर्थ. काही क्षणांनी त्यांनी हळूच डोळे उघडून गावकऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, आता दिव्यात फूल दिसणार नाही, कारण ते तुमच्या मनात कायमचं उमटलं आहे. आणि त्या रात्री त्या अत्यंत शांत अवस्थेत झोपल्या. दुसऱ्या दिवशी पहाटे त्या नामस्मरणातच समाधी स्थितीत गेल्याची बातमी पसरली. पण गावात रडण्यापेक्षा एक विलक्षण शांतता होती, कारण सगळ्यांना जाणवत होतं की त्यांनी जे अनुभवले ते चमत्कार नव्हता, तर भक्तीचं शिक्षण होतं. दिव्यात उमलणारी फुलं ही केवळ कृपेची झलक होती. खरी लीला म्हणजे मनातील अंधार दूर करून श्रद्धेची ज्योत प्रज्वलित करणं. त्यानंतरही मंदिरात रोज दिवा लागतो. साधी ज्योत शांतपणे तेवत राहते, कधीच विशेष आकार दिसत नाहीत. पण जेव्हा कोणी संकटात येऊन बसतं, तेव्हा त्याला अंतर्मनात एकच आधार मिळतो. जिथे श्रद्धा आहे तिथे कृपा आहे, आणि जिथे नाम आहे तिथे उपस्थिती आहे. कारण त्या छोट्याशा वस्तीत लोकांनी शिकलेलं एकच सत्य कायम जिवंत आहे की भक्तीचं फूल एकदा उमटलं की ते कधीही कोमेजत नाही. आणि म्हणूनच सांगतो, दिव्यात फूल दिसो वा ना दिसो, श्रद्धेची ज्योत कधी विझू देऊ नका. कारण जिथे नामस्मरण असतं तिथे कृपा आपोआप उतरते. भक्तीचं एक छोटंसं फूलही आयुष्य बदलू शकतं. शेवटी एकच सत्य, श्री स्वामी समर्थ.